टीव्ही9 भारतवर्ष नव्या हिंदी न्यूज चॅनलच्या राष्ट्रीय संमेलनाला भाजप अध्यक्ष अमित शहानी हजेरी लावली। यावेळी युतीच्या आधी शिवसेनेने केलेल्या टीकेबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला। त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या टीकेमुळे सहनशीलता वाढते असं उत्तर दिलं। भारतीय जनता पार्टी यावेळी पुन्हा एकदा आपलं सरकार स्थापन करेल असा विश्वास अमित शहानी व्यक्त केलाय। तर 2019ला 2014 पेक्षा जास्त बहुमत भाजपला मिळेल अशी भविष्यवाणी देखील त्यांनी केली। नागपुरात नाना पटोले हे डमी उमेदवार असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केली आहे। भाजपच्या मतांमध्ये भगदाड पाडण्याचाही दावा त्यांनी यावेळी केला। पुलवामा घटनेच्या 10 दिवस अगोदर या संदर्भात माहिती मिळाली होती, मात्र माहिती मिळाल्यानंतर सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं, त्यामुळे हे जाणून बुजून केलं का असा संशय असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले। पूनम महाजन यांनी वादावरती पडदा टाकण्यासाठी मातोश्रीवरती धाव घेत आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। या बैठकीनंतर पूनम महाजन यांनी प्रतिक्रिया देण्याचं टाळलं, मात्र या बैठकीत वादावरती पडदा पडला असल्याचं सूत्रांकडून कळतंय। गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील देवसूर भागात लोकसभा निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याचं आवाहन नक्षलवाद्यांनी पोस्टरच्या द्वारे केलंय। या बॅनरमधनं नक्षलवाद्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचा विरोध केला। शिवसेनेनं भाजपशी युती फक्त पैशांसाठी केली आहे, शिवसेनेला सत्ता हवी आहे असा आरोप खासदार नारायण राणे यांनी केला। सत्तेसाठी शिवसेनेनं भाजपासमोर शरणागती पत्करला असा आरोप देखील त्यांनी केला। निलेश राणे यांनी चिपळूण येथील सभेत विनायक राऊत यांच्यावरती बोचरी टीका केली आहे। दिल्ली काय रेल्वे स्टेशन नाही, तिथं सामान उचलायला म्हणून तुम्ही विनायक राऊतांना हमाल म्हणून पाठवाल अशी टीका त्यावेळी त्यांनी केली। बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आमदार क्षितिज ठाकूर यांनी युवकांशी संवाद साधला। विरारमधील विवा कॉलेजमध्ये युवा संवाद या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉक्टर सिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या वादग्रस्त भाषणाची व्हिडिओ क्लिप आता व्हायरल झाली। कुठेही देवदर्शनाला जाऊ नका, मीच देव आहे असा दावा डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांनी केला। डोंबिवलीमध्ये झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचा मुलगा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी भाषण करत होते आणि यावेळी त्यांनी आनंद तिकडे गेला म्हणून श्रीकांत इकडे आला अशी मिश्किल टोलेबाजी केली। शिवेंद्रराजे यांच्या वाढदिवसाला खासदार उदयनराजे यांनी वेगळ्या स्टाईलने शुभेच्छा दिल्या। उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांना पप्पी देऊन शुभेच्छा दिल्या। सतत एकमेकांवर टीका आणि आरोप प्रत्यारोप करत असणारे हे बंधू आता मनोमिलन झाल्यानंतर वेगळ्याच मूडमध्ये दिसत आहेत। शिरूर लोकसभा मतदारसंघातील अमोल कोल्हे यांनी व्यक्तिगत गाठीभेटींवरती भर दिलाय। हडपसरच्या ग्लायडिंग सेंटरवरती कोल्हे यांनी मॉर्निंग वॉक करत नागरिकांशी संवाद साधला। यावेळी नागरिकांनी कोल्हे यांना उत्स्फूर्तपणे त्यांचं स्वागत केलं। यावेळी अमोल कोल्हेंचं रोहित पवारांनी क्रिकेटचा आनंद लुटला। राष्ट्रवादीचे युवा नेता रोहित पवारांनी अमोल कोल्हे यांच्या बॉलिंगवरती बॅटिंग केली। राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांनी पिंपरी चिंचवड परिसरात नागरिकांच्या भेटी घेतल्या। यावेळी त्यांच्या प्रचाराला त्यांचे लहान बंधू जय पवार हे देखील सहभागी झाले। कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी आयोजित आघाडीच्या नियोजन बैठकीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। कल्याण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते प्रचारासाठी नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांची माहिती देत असताना हा गोंधळ झाला। पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराचा तिढा अजूनही संपलेला नाहीये, तरी काँग्रेसनं पुण्यात उमेदवाराविनाच प्रचाराला सुरुवात केली। या प्रचार फेरीत सर्व इच्छुक उमेदवार सहभागी झाले। काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे हे देखील होते। आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांनी ग्रामीण भागात जाऊन डोर टू डोर प्रचार सुरू केलाय। वाशिम विधानसभा मतदारसंघातील 27 गावात जाऊन त्यांनी गावातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि महिलांशी पाणी टंचाई संदर्भात चर्चा केली। जालन्यातल्या खोतकरांच्या निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली। शिवसेनेची यंत्रणा कशी पद्धतीनं कामाला लावायची, कोणत्या पदाधिकाऱ्यावरती कोणती जबाबदारी द्यायची या संदर्भातली रणनीती ठरवण्यासाठी या बैठकीचं आयोजन होतं। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत पार्थ पवारांच्या प्रचारासाठी कामगार मेळावा झाला। त्यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना लावारिस म्हणणाऱ्यांना जनता सोडणार नाही असं त्यांनी म्हटलं। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील जाहीर सभेत दलबदल करणाऱ्यांवर टीका केली। यावेळी गडकरींनी काँग्रेसच्या आयाती उमेदवाराला थारा देऊ नका असं आवाहन केलं। बारामती तालुक्यातील जळोची येथे माने कुटुंबियांनी चक्क बैलगाडीतून आपल्या मुलीची वरात घेऊन जुनी परंपरा जपण्याचा प्रयत्न केला। पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी परिसरात भूकंपाचा जोरदार धक्का जाणवला। 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवत आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचाराच्या फ्लेक्सवरती शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो लहान ठेवल्यानं सेनेच्या नेत्यांनी जाहीर सभेत आक्षेप नोंदवला।
मैं भी चौकीदार कार्यक्रमात मोदींनी साधला देशवासियांशी संवाद। मैं भी चौकीदार कार्यक्रमात मोदींनी देशातल्या 500 ठिकाणी चौकीदारांशी संवाद साधला। चौकीदार एक स्पिरिट आहे, एक भावना असल्याचं त्यांनी म्हटलं। काही लोकांच्या बुद्धीचा विकास झालेला नाही। मैं भी चौकीदारच्या कार्यक्रमात नरेंद्र मोदींनी विरोधकांवरती घणाघात केला। दिल्लीत पंतप्रधान मोदींनी देशातील 500 शहरांमधील चौकीदारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्याद्वारे संवाद साधला। त्यावेळी मुंबईतील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मैं भी चौकीदार या कार्यक्रमासाठी मालाडमध्ये सेना, भाजप आणि आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली। यावेळी तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे कार्यक्रम पाहिला। आजपासून टीव्ही 9 भारतवर्ष हे नवं हिंदी न्यूज चॅनल सुरू झालंय। या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय संमेलनात पंतप्रधान मोदींनी उपस्थिती दर्शवली। टीव्ही 9 भारतवर्ष या नव्या चॅनलला पंतप्रधान मोदींनी येऊन शुभेच्छा दिल्या। टीव्ही 9 भारतवर्ष या नव्या हिंदी न्यूज चॅनलच्या राष्ट्रीय संमेलनाला भाजप अध्यक्ष अमित शहानी देखील हजेरी लावली। यावेळी युतीच्या आधी शिवसेनेने केलेल्या टीकेबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला। त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या टीकेमुळे सहनशीलता वाढते असं उत्तर दिलं। टीव्ही 9 भारतवर्षच्या राष्ट्रीय संमेलनात केंद्रीय गृहराज्यमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील उपस्थिती दर्शवली। यावेळी चौकीदार प्युअर है जिताना श्योर है असं म्हणत राजनाथ सिंह यांच्याकडनं पंतप्रधान मोदींची पाठराखण केली गेली। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी हे 2 मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत। काँग्रेसनं आज अधिकृत तशी घोषणा केली आहे। काही दिवसांपूर्वी मी वाराणसीतनं निवडणूक लढवू का असा सवाल प्रियंका गांधींनी विचारला होता। मात्र आता या प्रश्नानं जोर धरला। या संदर्भात आता जोरदार चर्चा होऊ लागली। परभणी शहरातील जायकवाडी परिसरात काल मध्यरात्री शिवसेना नगरसेवकाचा खून करण्यात आला। नगरसेवक अमरदीप रोडे यांचा खून झाला असून हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। औरंगाबादमध्ये विश्वास सुरडकर या शिक्षण संस्था चालकाची दोरीने गळा आवळून हत्या केली गेली। हिमायत बाग परिसरात ही घटना घडली। मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं नशेसाठी आणलेला कफ सिरपचा 30 लाखांचा साठा आता जप्त केलाय। मरीन लाईन्स येथील बडा कब्रस्तान या ठिकाणी पोलिसांनी कफ सिरपच्या बाटल्या भरलेला टेम्पो ताब्यात घेतला। पिंपरी परिसरातील बंद कार्यालयात घुसून लॅपटॉप चोरणाऱ्या 2 चोरांना पोलिसांनी अटक केली। सीसीटीव्ही घटना कैद झाली होती। अकोला जिल्ह्यातल्या आपोती बुजुर्ग येथे शॉर्ट सर्किटमुळे 4 ते 5 घरांना भीषण आग लागली। आगीत जीवितहानी झालेली नाहीये। वरळीतील बीडीडी चाळीत 6:45च्या सुमारास घराची भिंत कोसळून 3 जण जखमी झाले। तेजस राठोड, पत्नी आणि 3 वर्षांची एक चिमुकली यांचा त्यात समावेश आहे। अंगावरती पेट्रोल टाकून महिलेला जाळण्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडला। या घटनेत जाळण्याचा प्रयत्न करणारा पुरुष किरकोळ जखमी झाला तर महिला गंभीर जखमी झाली। रेल्वे स्टेशनवरील फूड स्टॉलचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय, कारण वांद्रे स्थानकावरील फूड स्टॉलमधील कपाटात उंदीर दिसला। पुण्याच्या मावळमध्ये पाण्याच्या टाकीत पडून सांबाराचा मृत्यू झालेला आहे। तीव्र उन्हात सांबर पाण्याच्या शोधात होतं। सांबर पाण्याच्या शोधात मावळमधील ढाकबहिरी जवळील पाण्याच्या टाकीत पडलं। इगतपुरीमध्ये पोल्ट्री फार्ममध्ये धुमाकूळ घातलेल्या बिबट्याला अखेर जेरबंद केलं गेलं। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन त्याला जेरबंद केलं। बिहारच्या बक्सर मतदारसंघातनं उमेदवार आणि केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला। या व्हिडिओत ते बक्सरच्या एसडीएम सोबत वाद घालत असताना दिसतंय। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती पंतप्रधान मोदींचा फोटो वापरलेल्या गोष्टी बाजारात पाहायला मिळत आहेत। जबलपूरच्या एका मार्केटमध्ये आता मोदींचं चित्र असलेली साडी दिसते। भारतीय हवाई दलाचं MiG-27 UPG हे लढाऊ विमान कोसळलं। सुदैवानं पायलट जखमी झाला नाही, कोणाची जीवितहानी झालेली। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही 9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tvn marathi.com।